पात्र 600 लाभार्थ्यांना 15 दिवसांत घरे द्या. विलास गाडीवड्डर. घरकुल वाटपात राजकीय हस्तक्षेप नको, अन्यथा आंदोलनाचा इशारा. घरकुल योजनेअंतर्गत पैसे भरलेल्या 1021 लाभार्थ्यांच्या सर्व्हेनंतर 619 जण पात्र तर 402 जण अपात्र ठरले असून सध्या 600 घरे बांधून तयार आहेत. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय 15 दिवसांत घरांचे वाटप करावे अशी मागणी माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर यांनी पत्रकार परिषदेत केली. अपात्र लाभार्थ्यांबाबत प्रशासनाने स्वतंत्र निर्णय घ्यावा असेही त्यांनी सांगितले. गाडीवड्डर म्हणाले, 2018 मध्ये नगराध्यक्ष असताना 1812 आणि त्यानंतर मंजूर झालेल्या 240 अशा एकूण 2050 घरांना मंजुरी मिळवून देण्यात आली होती. विद्यमान आमदारांनी मंजुरीबाबत चुकीची माहिती दिल्याचा आरोप त्यांनी केला. 2020 मध्ये केंद्र, राज्य, नगरपालिका, आमदार, खासदार अशी सर्व सत्ता भाजपकडे असतानाही योजना पूर्ण झाली नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 20 मे रोजी झालेल्या बैठकीत 600 लाभार्थ्यांमध्येच चिठ्ठी काढण्याचा आग्रह धरण्यात आला होता. आता 600 घरे आणि पात्र लाभार्थी उपलब्ध असताना वाटपात अडचण काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. लाभार्थ्यांची दिशाभूल करून वाटप लांबवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत 15 दिवसांत घरे न दिल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला. पत्रकार परिषदेला बाळासाहेब देसाई सरकार, डॉक्टर जसराज गिरे, विनोद चोरगे, संदीप संकपाळ, अजित पोवार व अविनाश शिंदे उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी गौतम जाधव, निपाणी. 600 लोकांना पहिला द्या, तुमचं किती मन मोठं आहे बघू, आणि मग ते आणि बाकीच्यांचं तुम्ही सर्वे करा. यांनी आपल्या कार्यकर्त्यांना भाड्याच्या घरात राहायला लावल्यात सर्वे पुरतं. सर्वे होईपर्यंत कार्यकर्त्यांना सूचना केल्या की तोपर्यंत 1 महिनाभरासाठी भाड्याचं घर घ्यायला राहा आणि मग सर्वे करू देत. म्हणजे तुम्ही गरजू लोकांच्यावर अन्याय करायला लागलाय. आणि हा सगळा खटाटो तुमच्या कार्यकर्त्यांच्यासाठी चालू आहे, जनतेसाठी नमत. गरीबांना गरीबच ठेवायचं. त्यामुळं येत्या 15 दिवसात त्यांनी ही घरं कुठल्याही परिस्थितीत जर आमदार वाटले नाही तर अधिकाऱ्यांनी वाटायला पाहिजेत. आम्ही आता लेखी स्वरूपात तसं देणार आहे. नाही वाटले तर आम्ही आंदोलन करणार. जिल्हाधिकारी, आयुक्त नाही, एसे काय ते त्यांनी जिल्हाधिकारी द्यायचो. आम्ही जिल्हाधिकारी, प्रमुख जिल्हाधिकारी, सेक्रेटरी म्हणून कमिशनर. यापूर्वी पण आम्ही पत्र दिलेले आहेत. आणि काय तुमचा विषय काय त्याच्याबद्दल? आश्रय कमिटीला आहे की नाही? आश्रय कमिटी नाही आहे म्हणून तर हे खेळ चालू आहे. आश्रय कमिटी असतं, कमिटी असतो. आता अध्यक्ष, आमदार, सेक्रेटरी, कमिशनर असतात. ते आता कमिटी आहे की नाही? कमिटी आहे की गव्हर्नमेंट कमिटी मान्यता नाही. तसं नाही. त्याचं आता कसं आहे, जर शासन नियुक्त कमिटी नसेल